श्याम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे आवाज थोडा मोकळा करा सर रिटर्न येत नाही पाहिजे तर रूप पाहता सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा
विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा Krishna Hare Ram 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 Krishna 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 Ram रामकृष्ण झाला पाहिजे गिरी महाराज बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे काय बोले बोलावे काय बोले बोलावे काय बोले बोलावे काय बोली बोलावे काय बोली बोलावे लाभ लाभ दुनावला लाभ लाभ दुनावला जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने भाग्य झाले संत भेटे भाग्य झाले संत भाग्य झाले संत भेटे भाग्य झाले संत आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते आवडी पोटे होती ते आवडी पोटे होती ते आवडी पोटे होती ते आवडी पोटे होती ते लाभ लाभ दुनावला लाभ 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 दुनावला लाभ जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने जीवधाला दर्शने तुका म्हणे श्रम केला म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी अवघा आला फळाशी अवघा
दर्शनी जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने पार खोम बरवे देशापुरे झालो बरवे देशापुरे झालो बरवे देशापुरे झालो बरवे देशापुरे झालो बरवे देशापुर झालो झालो बरवे देशापुर झालो बरवे देशापुर झालो बरवे देशापुर झालो काया काय बोले बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ गुनावला गुनावला लाभे लाभ गुनावला काय बोले बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ गुनावे लाभे लाभ गुनावे बरवे देशा पुर झालो बरवे देशा पुर झालो बरवे देशापुर झालो बरवे देशापुर झालो काय बोले बोलावे बोलावे लाभे लाभ गुनावला लाभे लाभ गुनावला काय बोले बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ गुनावे लाभे लाभ गुनावे जीवधार दर्शन जीवधार दर्शन 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 जीवदान दाल दर्शन जीवदान दर्शन दर्शन
जीवधारा जीवधारा दर्शन देशावर झालो बर्वे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने भाग्य झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी लाभे लाभ दुनावला
जीव झाला दर्शने विठ्ठला विठ्ठला परवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराज संत भेटीने आपल्या जीवनात जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचा परिहार देत आहेत। विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये पुण्य सलीला शिवना मातेच्या पावन दटाकावर भगवान पंढरीनाथाच्या दरबारामध्ये स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या प्रेरणेतून स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु नारायणगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने तथा परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य रामगिरी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाने आपल्या या काटेपिंपळ गावामध्ये संपन्न होत असणारा भक्ती उत्सव जो देवभक्ताच्या जयंतीला धरून या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या गोड आणि सन्माननीय भक्ती उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय ग्रामस्थ मंडळी पिंपळगाव सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून तथा आदरणीय श्री कैलासराव संतरामजी धोत्रे आदरणीय सरपंच साहेब त्याचप्रमाणे श्री लक्ष्मण गोपीनाथजी राऊत यांच्या सौजन्याने ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। त्यात खास करून आमचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्ती परायण आमचे उत्तम अण्णा यांचे जावई सतीशराव यांचा विशेष आग्रह या सेवेच्या दृष्टीने झालेला आणि त्यांच्या आग्रहापोटी आज मी या सेवेमध्ये उपस्थित आहे। तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करणार आहे। या ठिकाणी उपस्थित सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि त्यांच्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो। चंद्रकांत बुवा माझ्यात एक दोष आहे, तो पारमार्थिक दृष्ट्या गुण आहे पण व्यावहारिक दृष्ट्या दोष आहे। तो काय दोष आहे? मला एखादी व्यक्ती 10 वेळा जरी भेटली तुम्हाला नावच ध्यानात राहत ती मोठी अडचण आहे। आता ही मंडळी अनेक वेळा भेटली पण मला नावच ध्यानात राहत नाही, हा दोष आहे। मला नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही बघा। समजा कोणी म्हणलं घ्या नाव तर कोणाचं घ्या बाबा, ध्यानात राहत नाही ना। म्हणून फक्त सगळ्या गुणीजन महाराज मंडळीच्या विषयी माझ्या अंतःकरणात मोठं प्रेम आहे, मोठा आदर आहे। सर्वांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो आणि माझा दोष एवढा पोटात घाला अशी विनंती करून चिंतनाकडे वळतो। विठ्ठला आज आपण चिंतनात जो अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात जे संत भेटीने परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचा परिहार दिलाय। ऐका मंडळी, मानवी जीवनाच्या स्वभावाचा जर विचार केला तर मानवी जीवनाचा स्वभाव हा बदलप्रिय स्वभाव आहे। त्याला प्रत्येक गोष्टीत काय अपेक्षित असतो? बदल अपेक्षित असतो। गरीब असो श्रीमंत असो असं समजू नका फक्त गरीबालाच वाटतं की आपल्या जीवनात बदल झाला पाहिजे, असं नाही। श्रीमंताला सुद्धा वाटतं आपल्या जीवनात काय असला पाहिजे? थोडा बदल असला पाहिजे। हा मानवी स्थायी भाव आहे, स्वभाव आहे। इंद्राला चंद्रभाव वाटतं, चंद्राला इंद्रभाव वाटतं, दोघाला ब्रह्मदेव व्हावं वाटतं आणि ब्रह्मदेवाला वारकरी व्हावं वाटतं, म्हणजे बदल व्हावा वाटतो। सगळ्याच्या जीवनात बदल हा अपेक्षित आहे। याला एक अत्यंत व्यवहारातलं प्रसिद्ध उदाहरण द्यायचं जर ठरलं तर मला सांगा, मी घेतो ते नाव कोणाला माहित नाही, स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर हे नाव सगळ्याला माहिती आहे की नाही? प्रसिद्धीचं आणि मोठेपणाची सगळी मानांकन लता दिदीला प्राप्त झाली। 22 पेक्षा जास्त भाषेत गायल्या, हजारो गाणे गायली। भारताचा सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार भारतरत्न ज्यांना दिला गेला, केवळ भारताच नाही जगातल्या अनेक 5-7 देशांनी त्यांनी आपल्या देशातला सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार हा लता दिदीला दिला। 7वी शिकलेली बाई हो, पण 5-7 विद्यापीठाने डॉक्टरेट त्यांना दिली। कुठलीच निवडणूक न लढवता अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारामध्ये त्या खासदार राहिल्या। एवढी प्रतिष्ठा। त्या गेल्यानंतर
त्यांच्या नावाने एक संगीत क्षेत्रातला पुरस्कार चालू झाला. त्यांच्या गेल्यानंतर जे अयोध्येचा विकास चालू आहे त्या विकासामध्ये एका चौकाला नावच काय दिलं, लता मंगेशकर. असं प्रचंड उत्तुंग एवढं मोठं जीवन कोणाचं, लता मंगेशकरांचं. पण त्या लता दिदी जेव्हा 2 वर्षापूर्वी गेल्या तेव्हा त्यांच्या काही मुलाखती पुन्हा सोशल मीडियावर येऊ लागल्या. त्यातली एक मुलाखतीतला एक तुकडा फार व्हायरल झाला बघा. सगळ्यांचे डोळे उघडणार आहे. आज माझ्या विषयाला गरजेचं आहे म्हणून त्याचा प्रपंच मी करतोय, विस्तार करतोय. काय, लता दिदीला पत्रकाराने विचारलं, दीदी तुम्हाला पुढचा जन्म माणसाचा मिळाला तर तुम्हाला काय व्हायला आवडेल, तुम्हाला काय व्हायला आवडेल? लता दिदीला दिलेलं उत्तर डोळे उघडणार आहे. लता दिदी म्हटल्या, मला पुढचा जन्म न मिळाला तरच बरं, आणि मिळालाच तर लता मंगेशकर सोडून काही व्हायला आवडेल. हे कोण म्हणतंय? लता मंगेशकर. म्हणजे त्याही जीवनाला आपल्या जीवनात काय अपेक्षित आहे? बदल अपेक्षित आहे. जीवनात बदल अपेक्षित आहे. जाऊ दे, आपण आपल्या अनुभवातून पाहू. तेच खाऊन कंटाळा आला तर माणसाला काय वाटतं? जेवणात काय झाला पाहिजे? बोला की, बदल झाला पाहिजे. त्याच घरात राहून कंटाळा येऊ लागला तर माणसाला काय वाटतं? काय झाला पाहिजे? बदल. तेच कपडे घालून कंटाळा आला की माणसाला काय वाटतं? आता काय झाला पाहिजे? या कपड्यात बोला ना, बदल झाला पाहिजे. बायको लई शिव्या द्यायला लागली. नाही, पूर्ण ऐकून घ्या तुम्ही, गडबड करू नका. तिच्याही स्वभावात बदल झाला पाहिजे असं म्हणायचं होतं मला. तुम्ही लगेच बायको बदलायच्या नादी लागली तसं नका करू. असू दे. तिच्या स्वभावात काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. प्रत्येक जीवाला बदल अपेक्षित आहे. पण माणसाच्या जीवनातला बदल 2 प्रकारचा आहे. कोणता बदल आहे? 2 प्रकारचा बदल आहे. एक बदल आहे परिस्थितीचा आणि एक बदल आहे मनस्थितीचा. 2 प्रकारचं. परिस्थिती बदलली पाहिजे आणि दुसरं काय झालं पाहिजे? मनस्थिती बदलली पाहिजे. पण हे सांगू का मंडळी, परिस्थितीपेक्षा मनस्थितीच बदलली पाहिजे. कारण बदललेली परिस्थिती पुन्हा अडचणीत आणत असते. उदाहरणाखातर आता काय होतंय, आपल्याला गरम होतंय पण आपण काय केले? 2 कूलर लावले. परिस्थिती निर्माण केली आम्ही. गार वाट. आता कसं वाटतंय? गार वाटतंय बघा. असं गार वाटायला लागलं. पण मला सांगा का महाराज, हेच कूलर आता परिस्थिती केली आपण निर्माण, महाराज कूलर लावले. हिवाळ्यामध्ये हेच कूलर आपल्याला आनंदाचे ठरतील का दुःखाचे ठरतील? दुःखाचे ठरतील. म्हणून परिस्थितीमध्ये बदल हा पुरुषार्थ नाही. कारण परिस्थिती कधीच एकसारखी राहू शकत नाही. परिस्थितीचा बदल कसा असतो तुम्हाला उदाहरण सांगतो. आणि परिस्थितीपेक्षा मनस्थितीने बदल केला ना, अजून एक विचार काय, परिस्थिती पुढे माणसाला हात टेकावेच लागतात. कोणी असो, मी असो किंवा मा बाप असो, तुम्ही असो नाही तर तुमचा बाप असो नाही तर दोघं संघच असो, परिस्थितीवर हात टेकावे लागतात. उदाहरण देऊ त्याला. उदाहरण आहे का, मला गरम व्हायला लागले. गरम होतंय, फॅन लावा. आम्ही काय केलं? परिस्थितीने मात केली. लावला फॅन. तो अर्धा तास चालला, पडला बंद. काय झालं? लाईट गेली. जनरेटर लावा. म्हणजे पुन्हा परिस्थितीच्याच नादी लागलो आम्ही. जनरेटर चालू केलं, चालू झालं. पुन्हा अर्धा 1 तासानं पुन्हा बंद पडलं. काय झालं? डिझेल संपलं. जा डिझेल आणा. गेला डिझेल आणायला. डिझेल आणायला गेला, परत आला. काय म्हणे? आज संप आहे, डिझेलच भेटलं नाही. त्याला लागतात. आता काय करशील? नाकात वायरा घालशील तू? काय करावं लागतात? हात टेकावे लागतात. आणि तुम्हाला मानसशास्त्र सांगतो. मानसशास्त्र शब्द लक्ष देऊन ऐका. ऍडजस्ट करा. परिस्थितीवर मात परिस्थितीने करू नका. आता ऐका काय सांगत होतो. फॅन. एक मानसशास्त्री विचार सांगत होतो. जेव्हा उपकरण नसतं ना तेव्हा तेवढा त्रास होत नाही. तेवढा त्रास होतो जेव्हा उपकरण उपयोगात येत नाही.
तेव्हा त्रास होतो. फॅनच नाही, माणूस घेतात तयारी करून मनाची, नाही तर नाही. पण जेव्हा असून चालत नाही तेव्हा लय त्रास होतो. याला उदाहरण लय भारी देतो. फोन लागलाच नाही त्रास होत नाही, पण लागून उचलला नाही मग लय त्रास होतो. हा मानसीय विचार आहे. म्हणून परिस्थिती पुढे कुठंतरी माणसाला हात टेकावेच लागतात. आता या माता माऊल्या कीर्तनात बसल्या. एक छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. तुमच्यावर कॅमेरा फिरणार आहे ते बघा, विचार करा. ज्या ज्या बाईला मनासारखी सून मिळाली तिने हात वर करायचा. युकीला नाही भेटली मनासारखी. चंद्रकांत बुवा, एक बाई उभी हात वर करू लागली, पण शेजारणीनं तिला हात खाली करायला लावला. ती कर हात खाली, तुझ्या घरचं सगळं माहिती मला, कर हात खाली. करू द्याला नाही तिने. आहे का मनासारखी सून तुम्हाला? आहे का? मग हातवर का नाही केला तुम्ही? पुन्हा एकदा विचारतो, ज्यांना ज्यांना मनासारखी सून आहे त्यांनी हातवर करा. आता याचा अर्थ काय? मनासारखी सून नाही. मला सांगा, तुम्हाला मनासारखी सून नाही तर तुम्ही केलं काय? द्या काढून दुसरी आणा. महाराज पहिलीच नशिबानं भेटली. गावा गणेश 200 मयासारखे. मयासारखे म्हणजे बिना लग्नाचे, ते ध्यानात ठेवा. असे गावा गणेश आहेत, गावा गणेश आहेत. आणि पुन्हा तुम्हाला एक सांगतो, माझं झालं नाही म्हणून असं राहिलो नाही बरं. मी केलं नाही, ध्यानात ठेवा. आणि ते बाकीचे कसे आहेत, झाले, होतच नाहीत. कुठंतरी परिस्थिती पुढे काय करावी लागतात? हात टेकावे लागतात. म्हणून परिस्थितीचं परिवर्तन हा पुरुषार्थ नसतो. आता मनस्थितीचं परिवर्तन आहे का? मनस्थितीचं आहे का? जेव्हा परिस्थिती मनासारखी होत नाही ना, तेव्हा परिस्थिती सारखी मनस्थिती करणं हाच मानवी जीवनाचा पुरुषार्थ आहे. जेव्हा मनासारखी परिस्थिती होत नाही तेव्हा परिस्थितीसारखं मन केलं पाहिजे. याला उदाहरण सांगतो. आम्ही ज्यांच्या सहवासात भजन शिकलो, या युगातले साक्षात तुकाराम महाराज, गुरुवर्य बोधे बाबा, साक्षात तुकाराम महाराज बोधे बाबा, म्हणजे महेश महाराज भोगुरे, पंढरनाथ महाराज आरू, ज्ञानेश्वर महाराज मेश्राम, हे सगळे त्यांचे शिष्य. ही सगळी मंडळी. महाराज आम्ही त्यांच्याजवळ राहिलो, पण साधू होते, पराकोटीचे साधू होते. पंढरपूरला आषाढी द्वादशी, आणि पंढरपूरला किती गरमी असते आषाढीला, असे दमट वातावरण असतं. ते दमट वातावरण. आणि त्या नागपूरकर मठामध्ये, तो मठ म्हणजे 60 बाय 90चा मठ, बरं 3 मजली मठ, पण त्या मठाला एकही खिडकी नाही. रामराव महाराज ढोक यांचं कीर्तन 3 मजले खचाखच भरलेले, हवा यायला एकच दरवाजा, पण लोक गर्दी करतात म्हणून तेही लावलेला. आणि त्या 3 मजल्यामध्ये फक्त एकच फॅन होता ढोक महाराजाच्या डोक्यावर, आणि तोही फॅन विलंबित चौतालाच्या मात्रा मोजित होता. तो फॅन काय करायचा? विलंबित चौतालाच्या मात्रा मोजित होता. अशा ते मात्र कोण? तो फॅन. त्या फॅनकडे पाहिले की मला वाटायचं बाजीराव मस्तानीच्या महालातला काढला आणि इथंच आणून लावला का काय, असा तो फॅन. एक फॅन गरम होत होता. मी बाबाच्या शेजारी, म्हटलं बाबा गरम होतंय? म्हटलं बाबा सगळ्याला गरम होतं, तुम्हाला गरम कसं होत नाही? आता ऐका बरं, त्याने माझ्या कानात काय वाक्य उच्चारलं. राहू दे म्हणे, आईच्या गर्भापेक्षा बरं आहे, बस शांत. संपलं. याला म्हणतात मनस्थिती. परिस्थिती आणि मनस्थिती. ऐका, मनाचं श्रीमंती ही मोठी श्रीमंती. मन करा रे प्रसन्न. परिस्थिती मनस्थितीतला फरक सांगतो. ए बाळा, तुझं नाव काय? मोठ्याने सांग. हा फॅन बंद करा बरं 1 मिनिट. पुन्हा 1 मिनिट बंद तर करून बघू.
पुन्हा तिथंच बसतो. हा चालू कर म्हणलं की चालू करायचं. आता ऐका, तुझं नाव काय रे? कार्तिक. आणि तुझं रे? गौरव. हा कार्तिक, हा गौरव. ही पोरं कोणाचीत मला काही माहित नाही बरं महाराज. पण कार्तिक 2 मिनिटासाठी गरीबाचा होतो का? हा 2 मिनिटासाठी. कार्तिक गरीब घरचा आहे आणि गौरव श्रीमंत घरचा आहे. ऐकताय ना? कार्तिक गरीब घरचा, गौरव श्रीमंत घरचा. मग मला सांगा, गौरव तुमच्याकडे दिवाळी असते? दिवाळी असते का? दिवाळी का कायम शिमगाच? दिवाळी असते ना. कार्तिक दिवाळीला काय वाजवतात? फटाके. गौरव फटाके वाजवत होता आणि कार्तिक रडत होता. मी जाऊ म्हणलं, कार्तिक का रे रडतो? बघा ना महाराज, गौरव फटाके वाजवतो. मग मला त्याविषयी लक्षात आलं, सध्याची माणसं स्वतःच्या प्रॉब्लेमनं दुःखी नाहीत, दुसऱ्याच्या सुविधेनं दुःखी आहेत. मग मी कार्तिकला विचारलं, का रडतो? म्हणजे गौरव फटाके वाजवतो. तू वाजव. फटाके नाहीत, विकत आण. पैसे नाही. मग मी विचार केला, आपण त्याला पैसे देऊ. म्हणून मी खिशात हात घातला तर खिसा रिकामाच. कारण मग कीर्तन सुटलेलं नव्हतं. माझा खिसा रिकामा का? रात बाबा अजून कीर्तनच सुटलं नाही. आता मी विचार केला, आता मी कार्तिकला परिस्थितीने सुखी करू शकत नाही, कारण पैसाच नाही. मग आता मनस्थितीचं परिवर्तन आहे का? मग मी कार्तिकला विचारलं, कार्तिक गौरव काय करतो? कार्तिक फटाके वाजवतो. फटाका घेतो, त्याची वात सोलतो, फटाका पेटवतो आणि पळत माग येतो. नंतर फटाका फुटतो आणि ठाम कना सुतळे बॉम्ब. फटाका फुटतो. मग कार्तिक फटाका गौरवनं लावल्यानंतर जेव्हा फटाका फुटतो तेव्हा त्या फटाक्याचा आवाज जेवढा गौरवला येतो तेवढाच तुला येतो का कमी जास्त येतो? त्यानं फटाका लावला काय, तू लावला काय, फटाका फुटला आवाज कसा येतो? तेवढाच येतो. मला तेच म्हणायचं होतं. मग मी कार्तिकला सल्ला दिला, एक कर, घरात जा, एक गोदड आण, त्याची 4 पदरी घडी कर आणि मस्त मांडी घालून बस आणि मनामध्ये एवढाच विचार आण, फटाके आपलेच आहेत, गौरव लावायला नौकर ठेवलाय. बघा कार्तिक कसा हसला. बघायचं आपलं कार्तिक कसा हसला. आता हे समाधान परिस्थितीचं का मनस्थितीचं? मनस्थितीचं. म्हणून जीवनात परिवर्तन परिस्थितीचं नाही, मनस्थितीचं. हो. इथं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. बाबा किती लोक बसले? 151. 151. वा वा वा, सुंदर. 151 वाचक इथं वाचायला बसलेले आहेत. काय? एक कालम द्विकालम वा त्रिकालम यः पठेन नरः सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यति. असे स्तोत्राच्या शेवटी, ग्रंथाच्या शेवटी फलश्रुती येते की हा ग्रंथ वाचा, तुमचं हे काम होईल. आमका ग्रंथ वाचा, तमकं काम होईल. तर तुमच्या डोक्यात सांगतो, गाथा ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय होतं? लक्ष देऊन ऐका बरं वाक्य. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने कोणाचाच प्रपंच सुधारत नाही, कीर्तनकार सोडले तर. मग गाथा ज्ञानेश्वरीचं फल काय? बघा बाबा, लय गोड वाक्य माझ्या गुरुचं. गाथा ज्ञानेश्वरीने संसार नाही सुखाचा होत, संसार नाही मोठा होत. मग ज्ञानेश्वरी करते काय? गाथा करतो काय? गाथा ज्ञानेश्वरी हे करता संसार नाही मोठा करत, पण आहे त्या संसारात सुखी राहण्याचं सूत्र देत. आहे त्या स्थितीत सुखी. दिवाळा निघालं, बरे झाले देवा. हा, हे सुख आहे, हे समाधान आहे. म्हणून जीवनात परिवर्तन हे मनस्थितीचं पाहिजे, परिस्थितीचं नाही. ऐका, मनस्थितीचं समाधान संसारात कधीच होत नाही. मन संसारात कधीच शांत होऊ शकत नाही. त्याला शांत होण्याकरता काळीचार. तुका म्हणे मना झाले समाधान, तुका म्हणे मना झाले समाधान.
म्हणे मना झाले समाधान तुका म्हणे मना झाले समाधान चरण वैष्णवांचे वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी ऐसे बळ नाही ऐसे बळ नाही तुका म्हणे मना झाले समाधान तुका म्हणे म्हणे मना झाले समाधान तुका म्हणे मना झाले समाधान तुका म्हणे मना झाले समाधान तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण वैष्णवांचे से बळ नाही अनेकाचे अंगी ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी ऐसे बळ नाही अनेकाचे 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 अंगी हो तुका म्हणे मना झाले समाधान कधी देखिल्या चरण वैष्णवांचे संसारात नाही समाधान नाही नाही नाहीच अहो नाही काय बघा अशी बघू नका मायाकडं तुम्ही किती डोळे वाटारून पाहिले तर मला गिळणं सोपं नाही संसारात समाधान नाही यात सुख नाही त्यात सुख नाही या हाटाचे सुख कोठे नाही कोणीच नाही एका वाक्यात सांगतो ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बाबा 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 अरे संदेश सतीश भाऊ तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत भेटणार नाही एवढे ब्रह्मचारी तुझं नाव काय बाय पण तू झाले का नाही ना पवन ह्यांचे झाले का लग्न वयले हा झालेले हात वर केला का त्यांनी का केलं नाही सांग का तुला हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही बाळा तुझी वेळ गेली नाही सावध होय माया गाडी जागा नाही तर रामगिरी बाबाच्या पायाजवळ जाऊन बस हा संसारात समाधान नाही समाधान जर पाहिजे असेल तर समाधान कुठे देखिल्या चरण वैष्णवांचे म्हणून मनाचं परिवर्तन संसारात होत नाही परमार्थात होतं आणि ते संतांच्या सहवासामध्ये होतं तो का म्हणे मना झाले समाधान हो सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना आता मी न करी भांतीचे भ्रमण पण वृत्तीचे समार्जन केले असे मन समाधानाला प्राप्त होतं केवळ संतांच्या जवळ संतांची भेट तुकाराम महाराजांना झाली महाराजाचं परिवर्तन झालं समाधानानं झालं समाधानी झालं तुकाराम महाराजांचं जीवन किती समाधानी झालं ज्ञानोबा म्हणतात दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुखाने दुःखा मध्यस्थो जो जयाचे ठाई पांडव आपलं देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता ते तर रिगणे नाही समजता संसार दुःख आता त्यांच्या चित्त एवढं समाधानाला गेलं त्यामध्ये आता दुःखाला प्रवेशच राहिला नाही
बायको मिळाली, मेली, नाही समाधान बिघडलं, नाही बिघडलं. आमचं समाधान कशानं बिघडल याचा काही अंदाज नाही. पण ते ह्या समाधानाला प्राप्त झाली. महाराजांना विचारलं, महाराज हे समाधान झालं? हो. का झालं? म्हणजे संत भेटीमुळे झालं. पण संतांची भेट फुकट झाली का? फुकट नाही होत, फुकट नाही होत. या जगात कोणालाच आणि काहीच फुकट मिळत नाही. आम्हाला परस्पराला भ्रम आहे. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं, त्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं. आणि महाराज ह्या सगळ्या लोकांचं सांगू का, ह्या सगळ्याच्या मनात एकच आहे, महाराज लोकांना फुकटचं भेटत. तसं नाहीये. आम्हाला सुद्धा फुकटचं नाहीये. एवढे कूलर चालू आहेत, एवढं थंड वातावरण केले तुम्ही, पण अशाही परिस्थितीत कीर्तन झाल्यावर माझा फेटा उघडून बघायचा, सगळा घामानं भिजलाय. आमचा घामाचा पैसा आहे हो. फुकट नाही. मला हे म्हणायचं होतं, फुकट मिळत नाही. साधू सुद्धा फुकट भेटत नाही. हो. अर्थ काम चाड नाही मना मान मोह माया वरते समाधाने जाणून नेन साधू भेटी देते तया अवचितारे साधू भेटी देते तया अवचितारे ऐसे ऐसे आने भेटती ते साधू ऐसे ऐसे आने भेटती ते साधू ऐसे ऐसे आने भेटते ते साधू ऐसे ऐसे आने भेटते ते साधू काम चाड नाही चेता मना मान मोह माया मिथ्या वरते समाधानी जाणून नेनता साधू भेटी देती तया अवचितारे साधू भेटी देती तया अवचितारे ऐसे ऐसे आने 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 अर्थ काम चाड नाही चित्ता वरते काय आता म्हणू अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वरते समाधानी जाणून नेनता साधू भेटी तया देती तया अवचितारे अशी कष्ट करावे लागतात. प्रसिद्ध असणार प्रमाणाने कोवी जर द्यायची ठरली तर मग तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. तिळा तिळानं पुण्य जमा करावं लागतं. तिळा तिळानं पुण्य जमा करायचं. तो पुण्याचा संचय झाला की काय होतं, ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात, तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. त्याचा परिणाम काय होतो, नाम तुझे वाचेसी आतुडे. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, समागम घडे. संतांचा हे श्रम करावे लागतात. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकण्यालाही जे साठो वाटी तय होय भेटी हरिप्रियाची. हे कष्ट करावे लागतात. तुकाराम महाराज म्हणले आम्ही कष्ट केले, आम्ही कष्ट केले या परिवर्तनाकरता, संत भेटण्याकरता. आणि आमच्या कष्टाचं झालं काय, अभंगाचं चौथं चरण. तुका मने श्रम केला केला तुका मने श्रम केला केला तुका मने श्रम केला केला तुका मने श्रम केला तुका मने श्रम केला श्रम केला तुका मने श्रम केला केला
म्हणतोच आता. तो का म्हणे श्रम केला, तू 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 का म्हणे श्रम केला. एक पक्का असतो, आरोहात एक राग आणि अवरोहात एक राग. खालून वर जाताना एक चाल आणि वरून खाली येताना दुसरी चाल. खालून वर जाताना शंकरा आणि वरून खाली येताना केला. तो का म्हणे श्रम केला, तो का म्हणे श्रम केला, तू का म्हणे श्रम केला, म्हणे श्रम केला. आला लाभ दुनावला, लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ तुकोबारायच्या भाषेत त्यांच्या परमार्थाला फळ आलं. आमच्या संसाराचं काय झालं प्रमाण देतो दोन्हीला. संसारात तो का म्हणे येथे अवघे वाया गेले, दिसते सायास. तो का म्हणे नाश दिशे झाल्या वेचाचा. संसारातलं काहीच श्रम कामाला येत नाही आणि परमार्थातलं काहीच वाया जात नाही. काय म्हणजे काहीच वायाला जात नाही. महाराजाचं प्रमाण सांगतो तुम्हाला एक. नवजे वाया काही हरिकथेशी जाता, देवळाशी जाता वाया नवजे. त्याचं शेवटचं चरण लय गोड आहे. तो का म्हणे भाव असता नसता, सायास करिता वाया नवजे. म्हणून परमार्थातलं काही वायाला जात नाही. काही तुम्ही सहज देवाला गेले, देवळात गेले, वाया जात नाही. तुमची इच्छा नाही, तुम्हाला कीर्तनाविषयी प्रेम नाही आणि कीर्तनात येऊन बसली, तेही वाया जात नाही. याच्या करता विद्वान मंडळी एक उदाहरण देतात. स्वामी राजेश्वरानंदजीचं उदाहरण ऐकलं होतं मी. कसं वाया जात नाही, उदाहरण लय गोड आहे. असंच काटे पिंपळगाव सारखं संपन्न गाव, मस्त भव्य दिव्य भक्ती उत्सव, सप्त्याचा 4-5वा दिवस. पण गावात एक एवढा श्रीमंत माणूस होता, गडगंज, अति श्रीमंत, पण कधीच कीर्तनाला जात नव्हता. त्याची बायको मोठी सात्विक होती. तेवढे गावात गावकऱ्यांनी तारखा घेतल्या, मंडप दिला, कुणीजण आले, लांबून लांबून महाराज लोक येतात. एवढा चांगला सोहळा चालू आहे, खुशाल घरी खाता पिता म्हणजे पाणी वगैरे आणि झोपता ना कीर्तनाला, जा कीर्तनाला. आणि बायकोनं त्याला बळ कीर्तनाला पाठवलं. बलात्कारे जरी आणिला कथेशी पाठवलं, पण कधीच न येणारा आणि अति श्रीमंत माणूस आल्यामुळे कार्यकर्त्याने पाहिलं, या 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 सावकार, या या पुढे या. माग नका बघू, तिथलं तर सांगायला लागलोय मी, हे माग बघायला. या 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 या. लगेच एकानं घोंगडं टाकलं, बसा 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 बसा, बसले. आणि आमचं रामकृष्ण हरी षडज्यात जाईपर्यंत त्यानं खर्ज लावला. खर्ज लावला लगे. बलात्कारे जरी आणिला कथेशी आणि निद्रा गे लोडाशी टेकून खुशाल झोपला. बरं त्याला उठवायचं कोणी? बरं एवढा गाढ झोपला, सगळं कीर्तन संपलं तरी जाग नाही. सगळे लोक निघून गेले तरी जाग नाही. सगळे निघून गेल्यावर दोघच राहिले, हा झोपलेला सावकार आणि ज्याचं घोंगडं गुतलं होतं ते. बाकी सगळे गेले. ज्याचं घोंगडं गुतलं त्याला रावलं नाही. ते मला, सावकार, ओ सावकार, उठा, कीर्तन संपलं, जा.
कधी संपलं कीर्तन? झाले 5 मिनिटं, जा आता. कीर्तन 1 नंबर हा. हल्ली पाहिजे का नाही? बुटाडा असली. गेला घरी. जा म्हणले. आता घरी गेल्या बायको मुली गेले होते कीर्तनाला. म्हणे हो. कीर्तनात काय काय ध्यानात ठेवलं तेवढं सांगा म्हणले. बाकी तर काही ध्यानात नाही, पण 3 शब्द पक्के ध्यानात आहेत म्हणे माझे. कोणते? या, बसा आणि जा. बाकी काही ध्यानात नाही. कारण गेल्या गेल्या या, बसा आणि शेवटी जा. बाकी झोपूनच होता, कसं ध्यानात राहील? बायको मोठी सात्विक होती. म्हणे काय का ना, पण एवढं तरी आणलं ना कीर्तनातून तुम्ही, हाच तुमचा मंत्र, याचा जप करा म्हणे. आणि त्याने जप चालू केला. या, बसा, जा. या, बसा, जा. बर कीर्तनात रेटून झोप झालेली, घरी झोपच आहे ना. आणि दुसरं कारण महाराज, काय काय माणसाचं कर्म एवढं दलिंदर असतं. ऐशी गहन कर्म गती. म्हणजे कैशी कथा कीर्तन ऐकता निद्रे नाडिले तत्वता आणि खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. ऐशी गहन कर्म गती. कीर्तनात पापणी उचलत नाही, घरी गेल्या डोळा लागत नाही. कीर्तनात डोळाच उचलत नाही आणि घरी गेल्या झोप लागत नाही. वैजापूर कोण येते का? गंगापूर कोण येते का? का मधून लासूर कुणाची येते? वाट बघत बसतो, झोपच लागत नाही. ज्यांच्या लक्षात येईल त्यांच्या. बरं आता पुढचं चंद्रकांत बुवा एक म्हणला, महाराज काय रात्री गोड कीर्तन हो, पण डोळ्याला डोळा पापणीच उचला ना. आणि बघा ना, घरी गेलं झोपच लागा ना. वारकऱ्याने काकडा चालू केला तेव्हा डोळा लागला. ज्यांच्या लक्षात आलं ते धन्यवाद, बाकीले ताण घेऊ नका. इतके हलकट आहेत काय कायचे नशीब, एवढे दलिंदर कर्म आहेत. कीर्तनात डोळा उचलत नाही आणि घरी गेल्या झोपच लागत नाही. म्हणजे वारकऱ्याने काकडा चालू केला तेव्हा कुठं डोळा लागला, असा दलिंदर. पण त्याचा जप चालू. या, बसा, जा. या, बसा, जा. योगायोगानं त्याच्या घरी त्या दिवशी चोर आले. ते चोर वाड्यात येण्यास आणि ह्याच्या तोंडातून एकदा झालं, या. चोर म्हणलो, जागे खाली बसा, खाली बसा, खाली बसा. दबधारा म्हणे थोडासा. ते खाली बसणार तेवढ्यात आम्हाला बसा. एक मुलं त्यांनी पाहिलंय, चला लवकर निघणार तेवढ्यात आम्हाला जा. चोर म्हण एक जण म्हणलं, जाता कुठं? ह्याला आत्ताच मॅनेज केलेलं बरं, नाही तर उद्या ईडीची नोटीस पाठीत आपलं, उद्याच हातकड्या घाली तर म्हणे आपल्याला. हे सगळे गेले सावकाराजवळ. सावकार कोण आहे? कोण आहे? नाही आम्ही चोर. कशाला आले? म्हणे भजन कराय. अरे चोर कुठं भजन करतात काय? मग तुम्हाला कळतं ना कशाला आले म्हणून. चोरी कराय आलो. माया घरात कस काय आले? म्हणे ते चुकलं आमचं. तुमच्या घरी आलो ते चुकलं, पण सावकार तुमच्या घरी तर सोडा, पण तुमच्या गावाच्या शिवाला सुद्धा येणार नाही. फक्त आमचं नाव तेवढं पोलीस स्टेशन मध्ये सांगू नका. हे मालून जाऊन चोरून आणलेलं गठुड तुम्हाला घ्या. हे मालून जाऊन आणलेलं गठुड तुम्हाला घ्या, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. ठेका ठेका म्हणला, परत यायचं नाही. दिले काढून चोर. हा सकाळ व्हायची वाट बघू लागला. त्याची बायको उठली. त्यानं बायकोला आवाज, ऐ इकडे म्हणला, बघ ते गठुड. ती गठुड सोडायला लागली. बायको म्हणली, काय? ते मला रात्रीच्या कीर्तनाचं पाकिट आहे. ती बाया एवढं उमेद दसरा त्याला नाही. आणि मग त्याने झालेला प्रकार सांगितला. ऐका बरं आता जीव लावून. झालेला प्रकार सांगितला. त्याची बायको म्हणली, अहो कीर्तनात गेले आणि झोपून फक्त 3 शब्द आणले तर देवानं तुम्हाला एवढं दिलं. अख्खं कीर्तन घरी आणलं असतं तर देवानं तुम्हाला काय दिलं नसतं.
म्हणजे कीर्तनात येऊन झोपलेलं सुद्धा वाया जात नाही. झोपायला कवायना पण कीर्तनात या. कमाले पुन्हा याच म्हणताय तुम्ही. ठीक आहे, पडून राहीन ते वाया नाही जात. आता पुराणातली ही काल्पनिक कथा सांगितली महाराज, पुराणातली कथा सांगतो. कसं परमार्थातलं काहीच वाया जात नाही. परमार्थ लय सोपं आहे हो, फक्त करायचं ठरवलं पाहिजे. पुण्य सोपं आहे का पाप सोपं आहे? अगदी बरोबर, पुण्य सोपं आहे. उदाहरणानं देऊ तुम्हाला. ए पोरो, सगळ्यांनी मला उत्तर द्यायचं. खरं बोलणं सोपं आहे का खोटं बोलणं सोपं आहे? खरं बोलणं सोपं आहे. खरं बोलायला काहीच करावं लागत नाही, काहीच साहस करावं लागत नाही. आणि खोटं बोलायला साहस करावं लागत. मग सोपं काय? खरं बोलणं. आता तुम्हाला विचारतो, सरळ बोलणं सोपं का टोचून बोलणं सोपं? हे इकडेच विचारावं लागेल ना. इकडे विचारून काय फायदा आहे? बिचारी ऐकून ऐकून कटाळली ती. सरळ बोलणं सोपं का टोचून बोलणं सोपं? सरळ. आता पहा उदाहरण महाराजाला. उदाहरण, एक सून स्वयंपाक करू लागली. नाही 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 तुम्ही थांबा, सांगन मी पुन्हा. एक सून स्वयंपाक करू लागली, डंगरी आपलं सासू जेवाय बसली. सासू जेवाय बसली. मस्त तिनं सासूला मुगाचं फोडणीचं वरण, त्याच्यात तूप, बासमती राईस, तोंडी लावायला कांदा काकडी मस्त चिरून दिली. आणि मस्त एक दोन कोरड्या भाज्या, शेंगदाण्याची चटणी. कोणाला वाढली? डंगरी म्हणू नको नाही बाबा, माझ्या तोंडातून चुकून गेलं. सासू म्हण तू तरी, नाही तर लागत्या डंगरी. आपलं माता कटट काठी घेऊन माझ्या माग जेवाय बसली. आणि सुनानं गरम गरम चपाती ताटात आणून टाकायची. फक्त भाजीत मीठ कमी पडलं तर सरळ म्हणायचं, अगं भाजीत मीठ कमी पडलं, मला बी चिमूटभर दे आणि पातीला चमचाभर टाक. हे झालं सरळ बोलणं. आता टोचून बोलणं आहे का? ना तो अभ्यास करू लागला. बाळ्या काय करतो रे? नाही आजी अभ्यास करतो. अभ्यास केल्यावर काय होतं रे? आजी डिग्री मिळते. डिग्री मिळाल्यावर काय होतं रे? आजी नोकरी मिळते. त्या काळात डिग्रीला नोकऱ्या मिळायच्या, त्या काळातला दृष्टांत या. नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यावर काय होतं रे? आजी पैसा मिळतो. म्हातारीनं सुनाच्या कानावर जायला असं बोलायला चालू केलं, ऐक बाळ्या चांगला अभ्यास कर, डिग्री मिळव, नोकरी मिळव, पैसा कमव, आणि एकदा पैसा आला की एक मिठाचा पुडा आणून तुझ्या मायला आणून दे. आपल्याला भीक लागली, घरात मिठत नाही, त्याला म्हणतात टोचून बोलणं. मग पहिलं सोपं का दुसरं सोपं? पहिलं. मग आजपासून ठरवा तुम्ही माता मौल्यांनो, आजपासून टोचून बोलायचं नाही म्हणता होय. म्हणजे आतापर्यंत बोलत होते, सिद्ध केलं बघा तुम्ही. तात्पर्य ऐका मंडळी, पुण्य फार सोपं आहे, फार सोपं आहे. तुम्ही कीर्तनाला निघाले आणि रस्त्यात एखादा दगड दिसला, अरे कोणाला ठेच लागू नये, तो दगड उचलणं सुद्धा काय. मी ही प्रस्तावना का करतोय, कारण मला पुराणात ती कथा सांगायची याला. हो, मंडपात निघाले, कचरा दिसला, कचरा उचलणं काय आहे? पुण्य. सतरंजा इकडे तिकडे पडल्या, त्या उचलणं काय आहे? पुण्य. आले, पंक्ती बसल्या, वाटणारे कमी, बादली उचलणं काय आहे? पुण्य. खरकटे भांडे उचलणं काय आहे? पुण्य. पत्रवाळी उचलणं काय आहे? पुण्य. कोणाची नवी चप्पल न उचलणं हे बी पुण्य, असं म्हणायचं होतं मला. हा, पुण्य फार सोपं आहे मंडळी. एका भक्तानं गरुडाला विचारलं, का रे गरुडा, परमात्मा जगाचा भार वाहतो, तू त्याचा भार वाहतो, असं काय पुण्य केलं म्हणून तुला देवाचं वाहन बनण्याचं भाग्य प्राप्त झालं? कोणाला विचारलं? गरुडाला. लक्ष देऊन ऐका. गरुड म्हटला, भक्तांनो, एकदा मी आकाश मार्गाने विहार करत होतो आणि एक यज्ञ चालू होता. नेमकं काय चाललंय हे पाहण्याकरता मी खाली उतरलो, सगळ्या यज्ञ निहाळून पाहिला आणि मी उड्डाण घेतलं आणि माझे पंख फडफडले आणि माझ्या फडफडलेल्या पंखामुळे त्या यज्ञ मंडपातला कचरा झाडला गेला. ते पुण्य माझ्या पदरी पडलं आणि मी देवाचं वाहन झालो.
असं परमार्थातलं काहीच वाया जात नाही. आम्ही तर सायस केले, श्रम केले आणि आमच्या श्रमाला फळ आलं. हो, श्रमाला फळ आलं. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशे. महाराज तुम्हाला फळ तरी काय आलं? अभंगाचं 3रं चरण. भाग्य झाली संत भेटी, 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 भाग्य झाली संत भेटी. आवडी पोटी गुणावला लाभ लाभ गुणावला लाभ लाभ गुणावला लाभ लाभ गुणावला. लाभ लाभ गुणावला लाभ भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते, भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते, भाग्य झाली होती ते आवडी पोटी होती ते. भाग्य झाली संत भेटी. आमच्या श्रमाला फळ काय आलं? आमच्या श्रमाला हेच फळ आलं. भाग्यानं आम्हाला संत भेटले. आम्हाला काय भेटले? संत भेटले. परमार्थाचं फळ हेच आहे, वैराग्याचे भाग्य. काय महाराज? संत संग हाची लाग. आपल्याला परमार्थाच्या पंथावर संत भेटणं हाच सगळ्यात मोठा लाभ आहे. मूर्ख भेटणं पत नाही. मग पाहा तुम्ही, पंढरपूरच्या वारीला निघाले आणि वारकरी जर भेटला तर तुम्ही पंढरपुरात गेल्यावर रामगिरी बाबा यांचं दर्शन घेताल, पांडुरंग महाराज घुले यांचं दर्शन घेताल, संदीपान महाराज शिंदे यांचं दर्शन घेताल, मारुती बाबा कोरेकर यांचं दर्शन घ्याल. कोणाच्या संगतीत गेले तर? वारकऱ्याच्या संगतीत गेले तर. आणि मूर्खाच्या संगतीत जर गेले तुम्ही पंढरपूरला तर कोणाच्या भेटी घेताल? रघुवीर खेडेकर, मालती इनामदार, मंगलाबाई बनसोडे, गौतमी पाटील. कसा अभ्यास आहे लोकांचा बघा बरं, सगळे पाटील लोकांना. म्हणून परमार्थाच्या पंथावर संत भेटले पाहिजे, संत भेटले पाहिजे. आमच्या जीवनात आम्ही परमार्थाचे श्रम केले आणि आम्हाला भाग्याने संत भेटले. कोणते संत भेटले? ज्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणात आवड होती ते. माणसाला श्रम व्हावा आणि आवडणारी वस्तू मिळावा, आनंद काही वेगळाच असतो. याला मी उदाहरण सांगत असतो कायम. उदाहरण असे, भाऊ तुमचं नाव काय? अजित भाऊ. तुमची आवडती भाजी कोणती? कीर्तना सांगण्याजोगी असली तर सांगा. तुम्ही टाळकऱ्यात उभे आहेत म्हणून विचारलंय मी. कोणती भाजी आवडती? वरण आवडतंय, काय हरकत नाही, वरण आवडतंय. हा ना, असंच एकदा साताऱ्याला एकाला विचारलं, का रे तुझी आवडती भाजी कोणती? ते म्हणे बाबा कीर्तना सांगण्याजोगी नाही मला. बोलूच नको, आधी गप्प बस. नाव विसरलो तुमचं? अजित भाऊ. तुम्हाला वरण आवडतं, तसं होणार नाही, काळजी करू नका. वरण तुम्हाला आवडतं. आईच्या हातचं आवडतं का बायकोच्या हातचं आवडतं? हा, बहीण संघ नाही म्हणजे बायको संघ नाही का आज कीर्तनात? तुमची मंडळी नाहीत का कीर्तनात?
आहे आका बघ दाजी काय म्हणायलाय कुठे आका अजित भाऊ तुम्ही विचारपूर्वक उत्तर द्या कारण आमचा खेळ होईल पण घरी महाभारताला तोंड तुम्हाला द्यावं लागणार आहे ध्यानात ठेवा ऑन स्टेज तुम्ही बोलताय विचारपूर्वक उत्तर द्या चला अजित भाऊ तुम्हाला वरण आवडतं ऐका अजित भाऊ तसं होणार नाही बरं पुण्यवान आहेत तुम्ही कीर्तनात आहेत होणार नाही पण तुम्हाला 2 दिवस काय खायलाच भेटलं नाही काय कारणानं होणार नाही बरं असं घाबरू नका तुम्ही झालं हो समजा आता तुम्ही घरी गेले आणि काय कारणानं तुम्हाला 2 दिवस जेवायला मिळालं नाही भुकेचे श्रम होतात का नाही आणि घरी गेले आणि तुम्ही अरे भूक लागली जे असेल ते वाढा आणि तुमच्या आईनं तुमचं आवडतं वरण वाढलं त्या जेवणाचा आनंद विशेष आहे की नाही एक तर श्रम केले आणि फळ कोणतं मिळालं आवडीचं आम्ही जीवनात श्रम केले आणि आम्हाला फळ काय मिळालं भाग्य झाली संत भेटी कोणते संत भेटले आवडी पोटी होती ते ज्याची आम्हाला आवड होती ना ते संत भेटले कारण तुकाराम महाराजाची आवड ना जीवाशी आहे तुकाराम महाराजाची आवड जडाशी आहे तुकाराम महाराजाची आवड देवाशी आणि विशेष सांगू का जेवढी संताशी आहे तेवढी कोणाशीच नाही त्रिताल तुका मने जैसे आवडते हरिदास 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 तुका मने जैसे आवडते हरिदास 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 कैसी नाही आस आणि कांची कैसी नाही आस आणि कांची हे रामान विधी पालना पुरते हे रामान विधी पालना पुरते हे रामान विधी पालना पुरते कैसी नाही आस कैसी नाही आस आणि कांची हे रामान विधी पालना हे रामाई तुका मने जैसे आवडते हरिदास तुका मने जैसे आवडते हरिदास तुका जैसे आवडते हरिदास तुका मने 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 जैसे आवडते हरिदास पैसे नाही आस आणि काशी पैसे नाही आस आणि काशी नाही आस आणि आणि वा वा बोले रे पपी हरा बोले रे पपी हरा
आस अनेकांची तैसे नाही आस अनेकांची हे रामान विधी पालना हे रामान विधी पालना हे रामायण विधी पालना 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 जसे आम्हाला हरिदास आवडतात ना तसं जीवनात कोणीच आवडत नाही. आणि बाकीच्या नाही पाहुणे रावणेत भेटावं लागत जे हरी करावा लागतो. त्याची पोरगी आपल्याकडे माझी पोरगी त्याच्याकडे म्हणून त्याला बघायला येतं. त्यात भाडवे आपलं त्याचं तोंड सुद्धा बघावं वाटत नाही मला. पण येरामान विधी पालना पुरते देवाची ते भूते. म्हणून या आवडीचा विषय संत आहेत आणि ते संत भेटले आणि मग त्या संतांच्या भेटीमध्ये आमच्या जीवनात काय झालं. अभंगाचं दुसरं चरण. लाभे लाभ म्हणा. लाभ दोनाव क्या बात. लाभे लाभ लाभ दोनाव लाभे लाभ लाभ दोनाव लाभे लाभे लाभ लाभ दोनाव लाभे लाभ जीवधाला 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 दर्शने जीवधाला 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 दर्शने
जीवधाला दर्शने जीवधाला 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 दर्शने लाभ लाभ दुनावर लाभे लाभ लाभ लाभे लाभ लाभे दुनावेला लाभे लाभ लाभे दुनावेला लाभे दुनावेला लाभे दुनावेला आमच्या जीवनात लाभानं लाभ दुनावला. संत भेटले, लाभच लाभ झाला. हे लाभे लाभ दुनावला. व्याजाला व्याज मिळालं, आम्हाला नरदेह मिळाला. हा सगळ्यात मोठा लाभ आहे. लाभ झाला बहुतादिशी, लाहो करा पुढे नाशी. नरदेह मिळाला हाच लाभ आहे. आणि या नरदेहामध्ये संत भेटले, या लाभाला लाभ मिळाला. दुनावला एक अर्थ. दुसरा अर्थ करा, संत भेटले हाच लाभ आहे. आणि संत भेटेमध्ये संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडला. परमात्मा भेटला, लाभे लाभ दुनावला. संसारात जे आमचं मन समाधानी होत नव्हतं, त्यांच्या सहवासामध्ये झालं लाभे लाभ दुनावला. परिणाम काय झाला? जीवधाला दर्शने. त्यांच्या भेटीमध्ये आमचं जीवन तृप्त 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 झालं. एरवी संसारात लय पळापळ केली पण नाही मिळालं, तृप्ती नाही झाली. पण यांची भेट झाल्याबरोबर माझ्या जीवनाची शांती झाली. लाभ झाला दर्शने, जीवधाला दर्शने. संसारात तृप्ती होत नव्हती पण यांच्या भेटीमध्ये तृप्ती झाली. अशी माझी तृप्ती. आणि ही तृप्ती कशी आहे? पंचदशीकार सांगतात, सांकुशा विषय तृप्ती रियम तृप्ती निरंकुशा. विषयापासून होणारी तृप्ती ही सांकुश आहे, म्हणजे मर्यादित आहे. पण परमात्म्याच्या सहवासानं होणारी, संतांच्या कृपेनं होणारी तृप्ती निरंकुशा. देशकाले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा सेविते. मग महाराज तुम्ही ज्या तृप्तीचा अनुभव घेताय त्याबद्दल बोला ना. महाराज मला बोलता येणार नाही, फक्त एवढं सांगतो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, आणि वजना टाळ वाजवा. बरवे देशावर झालो. आवाज वाढ आहे पक्वाचा, ह्याचा तरी बरं. बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो. मगाशी वाजवला बोला, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो. जादू की पुडिया भर भर मारे, जादू की पुडिया भर भर मारे. क्या करे बैद बेचारा है बाजू बंद, खुल खुल जाए का फक्त बाजू बंद, खुल खुल जाए, खुल खुल जाए, खुल खुल. बरवे देशावर झालो. हात का दोघं वाजवा. बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो. बोला, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो.
वारकरी होते नामदेव गवई म्हणून, ते अशा छटा करायचे निर्माण. आता बारक्या बारक्या जाग्या काढून राग बदलतात, प्रसिद्ध चाली आहेत, फक्त क्रम एका कौशल्यानं लावलेला. बरवे देशा पूर झालो, बरवे देशा पूर झालो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर, बरवे देशावर, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर, बरवे देशावर झालो. काय बोले बोलावे, काय बोले बोलावे, काय बोले बोलावे, काय बोले बोलावे. आता काय बोले बोल, काय बोले, काय बोले, काय बोले बोला. आता बोलायला शब्दच नाही. विठोबा रखुमाई, आणि वाजवा भजन करा. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, गुरुवर्य नारायणगिरी महाराज की जय. विठोबार कुमारी, 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 विठोबार बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे. आपल्या कीर्तनाची सुरुवात होती परिवर्तन शब्दाने. आमच्या जीवनात परिवर्तन झालं. काय परिवर्तन झालं? आम्ही देशावर झालो, बरवे देशावर झालो, पण आमचं परिवर्तन चांगलं झालं, बरोबर झालं. काय झालं? आतापर्यंत आम्ही जीवदशेत होतो, सद्गुरूच्या कृपेने शिवदशेत गेलो. आतापर्यंत आम्ही परिचिन्न होतो, आता आम्ही व्यापक झालो, अशा देशामध्ये गेलो ज्यामुळे आमचं जीवन तृप्त झालं. महाराज त्या देशाबद्दल बोला ना. महाराज म्हणले आता बोले काय बोलावे, त्याच्याबद्दल बोलताच येत नाही. ज्ञानोबराच्या ओव्या सांगतो 2. हा दिठिवा जयावरी झळके, की हा पद्म कर माता पारुखे, तो जीवची परितुके महेशेशी, एवढे जे महिमेचे करणे, आणि ते वाचा बळे वानू मी कवने. संत ज्या उंचीवर नेऊन ठेवतात त्या उंचीबद्दल बोलताच येत नाही. ज्ञानोबराची भाषा अमृत अनुभव ज्ञानोबराय म्हणतात. किंबहुना निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती, आणि ती केवी देव हाती वाचेची, ते वाचेच्या हातात देता येत नाही.
म्हणून तुकाराम महाराज म्हटले त्याच्याबद्दल संतांनी आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला, वरस या जीव झाला तुका ठेला मौन्याची, महाराजाची भाषा. तसं आम्हाला अशा देशात नेऊन ठेवलं, तिथं गेल्यावर ती वस्तू बोले ना आणि बोलू देईना. ते बोलत नाही आणि बोलू देत नाही. ज्ञानोबाने दृष्टांत काय दिला, म्हणजे एका श्रीमंताच्या घरात चोर शिरला आणि श्रीमंताला जाग आली. चोराच्या लक्षात आले, जाग झालो म्हातारं. त्यानं चाकू लावला कोणाच्या, घर मालकाच्या गळ्याला. आता त्या सावकाराला चोर दिसतो का दिसत नाही, बोला की. चोर दिसतोय पण चोर बोलू देतो का त्याला, ए पोरो चोर आला रे, याने माझ्या गळ्याला चाकू लावला रे, चोर बोलू देतो का, नाही. बरं तो चोर स्वतः बोलतो का, ए मी आलो रे, तुमच्या बापाच्या गळ्याला चाकू लावला रे, नाही. ते चोर स्वतःही बोलत नाही आणि दुसऱ्यालाही बोलू देत नाही. बरं पाहतात परस्पराला पण बोलू देत नाही. तद्व जेव्हा जीव शिवदशेला जातो ना, तो शिवाची अनुभूती घेतो, पण ते शिव अनुभूती स्वतः बोलत नाही आणि याला बोलू देत नाही. अशी स्थिती असल्यामुळे काय बोले बोलावे, जिथं तुकाराम महाराज म्हणले काय बोले बोलावे, मग आमच्या सारख्याने पुढे बोलावे, बिलकुल बोलू नये. ज्ञानेश्वर